माऊली माझा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या राज्यातील ठळक घडामोडी. रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ, यशवंत विठ्ठल पवार उर्फ माऊली, जनसेवाच्या संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र जिजाऊ तरुण कार्यकारी संपादक, माऊली महा चॅनलचा संस्थापक. व्हिडिओ सादर करण्यासाठी कारण काय ते कीर्तन माईचं, वा अतिउत्तम. आणि समर्थ गडावरती आहा काय पाहते समर्थ गडावर म्हटलं त्या वाणीमध्ये काय ताकद असते हे समर्थ दाखवून देतात. उत्तम असे कीर्तन. आणि पूर्वार्ध पत्रात हेच ते सांगितलेलं की जीवाला अज्ञानरूपी अंधकाराने त्रासलंय, म्हणून तर काय करायचं, सद्गुरू श्री शरण जाय त्यासी ब्रह्मप्राप्ती होय, अज्ञान तिमिरांभस्य ज्ञानांजन शरणागतय. आता कुठंतरी त्या अज्ञान गुरुमायेला सुरुवात झाली. जीव हाच ब्रह्म आहे, त्याच्यासाठी त्याला भक्ती मार्गाने जावं लागेल. बद्धमुक्त होणार आहे जीवाचे समर्थांनी सांगितलं. आणि त्या दिवशीपासून मीनाबाईंनी अविरत नाम घ्यायला सुरुवात केली. पटपट घरातली कामे आटपावी आणि जाऊन कीर्तनाला बसावं, कथा कीर्तनात मन रमवावं. आणि असंच एके दिवशी मीनाबाई कीर्तनाला गेल्या आणि त्यांनी ऐकलं की कोल्हापुरात एक महात्मा कीर्तन करण्यासाठी आला. स्वतःला रामदासी असं म्हणून घेतो आणि त्यांची कीर्तनं महालक्ष्मीच्या प्रांगणात सुरू आहेत. वेणाबाईंनी हे ऐकलं आणि मनाला अतिशय आनंद झाला. का हो, वेणाबाईंचं माहेर कोल्हापूर आणि कोल्हापूरला जायला मिळणार म्हणून आनंद झाला नव्हे. पुन्हा एकदा सद्गुरूंची भेट होणार, सद्गुरूंचं कीर्तन आपल्याला ऐकायला मिळणार, ज्ञानामृत आपल्याला मिळणार, म्हणून वेणाबाई अतिशय आनंदित झाल्या. जग लागल्या. पाहिलं म्हणते जगदंबेला, पाहिलं म्हणते जगदंबेला, पाहिलं म्हणते जगदंबेला, धाडावे मातेला मदन, धाडावे मातेला मदन, धाडावे मातेला. समर्थ सद्गुरू राम सावरजी, समर्थ सद्गुरू राम सावरजी, वासनांचा नंदरामांची, वासनांचा नंदरामांची, दर्शन होईल सहजची मंगला, दर्शन होईल सहजची मंगला, धाडावे मातेला मदन, धाडावे मातेला. हे ऐकलं आणि सासूबाईंनी क्षणासाठी विलंब न लावता सांगितलं, जरूर जा. विचार केला ही हिची कथा कीर्तनाला जाण्याची प्रेरणा एकदा आईवडिलांनाही बघू दे, म्हणजे आईवडीलच काय तो एकदाचा सोक्ष मोक्ष लागतो. लोक तसंही मिरचे अनेक गोष्टी बोलतायत, अनिशा जाते म्हणतीये तर जाऊ द्यावं. आणि वेणाबाई निघाले. जाताना ती टांगा बैलगाडी काही म्हणत दिलं नाही, तडक पायीच वेणाबाई निघाल्या. मनामध्ये ओढे की सद्गुरूंना पाहायचंय आणि सद्गुरूंचं दर्शन घ्यायचंय. जाता जाता मुखात नाम आहे आणि असं करता 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 कधी कोल्हापूर आलं कळलंही नाही. आल्या आणि थेट कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या प्रांगणात जाऊन उभा राहिल्या. महालक्ष्मी समोर हात जोडले आणि देवीची स्तुती करू लागले. कमले कमलालये, कमले कमलालये, कमल भवा
तिथं पौर्णिमेला तिथं झालं. म्हणून सांगण्याचं तात्पर्य असं, पहिलं भजन झालं माईचं. काय भजन? उत्तम प्रकार. त्याच्यानंतर नृत्य झालं सज्जनगडात. त्याच्यानंतर कीर्तन झालं सज्जनगडावर. तुकाराम महाराज, संत तुकाराम महाराज माऊली ह्या जगाचे यांनी म्हटलं, आवली अगं मला विमान नेण्यासाठी आलेलं आहे, तू पण चल. पण नाही, आवली काय म्हणाले, माझी म्हैस माझी लेकरं याच्यात ती गुणमटून गेली आणि पुष्प विमानामध्ये तीर्थरूप सद्गुरू स्वामी तुकाराम महाराज उत्तम प्रकारे त्या पुष्प विमानामध्ये निघून गेले. म्हणून सांगण्याचं तात्पर्य असं का त्यावेळेला आवलीला संसार दिसला, पण आता ज्या आवल्या आहेत या व्हिडिओ मध्ये आहेत, या फोटो मध्ये आहेत, आता त्या सर्व पुढे आहेत. तुकाराम महाराज मात्र कमी झाले. संत तुकाराम महाराज कमी झाले, आवल्या सगळ्या भक्ती मार्गाला पुढे आहेत. आणि हे व्हिडिओ आपल्याला दाखवून देतोय, एवढंच बोलतो. आणि उत्तम प्रकारे सज्जनगडावरती जी व्यवस्था आहे, वा अतिउत्तम. एवढं बोलून संपवतो. जय सद्गुरू. व्हिडिओज पाहण्यासाठी माऊली माझा चॅनल सबस्क्राईब करा व बाजूचे बेल आयकॉन दाबायला विसरू नका.